अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर 23 जानेवारीला आहे वसंत पंचमी। तर वसंत पंचमीच्या दिवशी काय सेवा करायची, त्याचबरोबर मुलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सेवा आहे आणि ही तुम्हाला तुमच्या मुलांसाठी खूप जास्त कामी येणार आहे। तर व्हिडिओ त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। तर वसंत पंचमीच्या दिवशी आपण माता सरस्वतीची सेवा करत असतो, कारण आपल्याला माहिती आहे की माता सरस्वती ही विद्येची दैवत आहे। त्याच्यामुळे ही सेवा मुलांसाठी खूप महत्त्वाची आहे। मग तुमचे मुलं कॉलेजमध्ये असो किंवा छोटाले शाळेमधले असो, कारण मुलांना कसं की विद्येची जास्त गरज असते आणि त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायची आहे किंवा मुलांकडून करून घ्यायची आहे। मुलं जर मोठाले असतील तर त्यांना वाचता वगैरे येत असेल तर त्यांना स्वतः करायला लावा, आणि जर छोटाले असतील त्यांना वाचता वगैरे येत नसतील तर मग आईने स्वतः मुलांसाठी ही सेवा करायची आहे। तर काय करायचं आहे, सर्वप्रथम मुलं बाहेर वगैरे शिकायला असतील तर तशा मुलांच्या आईने सुद्धा स्वतः मुलांसाठी सेवा करू शकता तुम्ही घरी तुमच्या। तर काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटो लागेल, कारण आपल्याला तिच्या समोर बसूनच सेवा करायची आहे। आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा तिला दिसलं पाहिजे की आपण काय सेवा करतो, आपण काय उपाय करत आहोत त्याच्यामुळं। आणि प्रत्येकाच्या घरामध्ये माता सरस्वतीची प्रतिमा पाहिजेच, कारण मुलांसाठी ती खूप महत्त्वाची असते। जिथे मुलं तुमचे अभ्यास करतात किंवा जिथे त्यांची स्टडी रूम आहे तिथे तुम्हाला ती मूर्ती, फोटो, काहीतरी माता सरस्वतीची प्रतिमा तुम्हाला तिथे ठेवायची आहे। आणि मुलांना रोज त्या माता सरस्वतीच्या प्रतिमेची पूजा, त्यांचा आशीर्वाद रोजच्या रोज त्यांना घ्यायला लावायचा आहे। तर काय करायचं आहे, वसंत पंचमीच्या दिवशी तुम्हाला सकाळी तुम्हाला आता तुमचे वेळेनुसार पण तुम्ही करू शकता। मुलं काही काही खूप सकाळी शाळेमध्ये जातात, तर मुलं दुपारी घरी आल्यावर करू शकता किंवा सायंकाळच्या वेळेस पण तुम्ही करू शकता, कारण दुपारी पण मुलांना ट्युशन वगैरे बरेचसे क्लासेस असतात, तर तुम्ही दुपारी पण करू शकता। तर काय करायचं आहे, माता सरस्वतीच्या मूर्ती असेल तर मूर्तीला स्वच्छ अभिषेक वगैरे करून घ्यायचा, फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं, छानशी पूजा तुम्हाला मांडायची आहे। पंचोपचार माता सरस्वतीची पूजा करायची आहे। त्याच्यानंतर सरस्वती स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, तर त्यांना ते स्तोत्रचं पठण तुम्हाला करायला लावायचं आहे, किंवा तुम्ही स्वतः करा, मुलांना नुसतं ऐकायला लावलं तरी चालतं। त्याच्यानंतर मुलांची, आता मुलं अभ्यासामध्ये कमकुवत असतील, मुलांना अभ्यास केलेला लक्षात राहत नाही किंवा खूप अभ्यास मुलं करतात पण ऐन एक्झामच्या वेळेस, पेपर लिहायच्या वेळेस त्यांना काहीच लक्षात राहत नाही, गोंधळून जातात ते, किंवा मुलं चिडचिड करतात, तर त्यांच्यासाठी तर खास ही सेवा आहे। तर काय करायचं आहे, मुलांची जे काही बुक आहे ती बुक घ्यायची आहे। माता सरस्वतीची जिथे पूजा केलेली आहे तुम्ही त्या पूजेसमोर, त्या मूर्तीसमोर, फोटोसमोर त्या मुलांची बुक ठेवायची आहे। त्या बुकची पण तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्वतः आसन बसायला घ्यायचं आहे, मुलांना आसन बसायला द्यायचं आहे आणि धूप दीप चालू ठेवायचा। आणि मुलांना जे काही मी तुम्हाला 5 मंत्र सांगणार आहे ते 21 वेळेस, प्रत्येक मंत्राचा उच्चार हा 21 वेळेस करायला लावायचा, किंवा तुम्ही करा, त्यांना तुमच्या पाठीमागं म्हणता आलं तर म्हणायला लावा, किंवा नुसतं ऐका, त्यांना नुसतं सांगायचं की तू नुसतं ऐक मी काय म्हणते ते। तर ते मंत्र तुम्हाला, प्रत्येक मंत्र 21 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे। तर मंत्र सरस्वती मातेचे हे प्रभावी मंत्र आहेत, त्याच्यामुळे हे मंत्राचं तुम्हाला प्रत्येकी 21 वेळेस तुम्हाला उच्चार करायचा आहे। तर सरस्वती मातेचे मंत्र तुम्ही लिहून पण घेऊ शकता, जर मला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल। तर पहिला मंत्र आहे ओम सरस्वते नमः, ओम सरस्वते नमः। त्याच्यानंतर दुसरा मंत्र आहे ओम विद्यादायिन्ये नमः, दुसरा मंत्र आहे ओम विद्यादायिन्ये नमः। त्याच्यानंतर तिसरा मंत्र आहे ओम हंसवाहिन्ये नमः, ओम हंसवाहिन्ये नमः। चौथा मंत्र आहे ओम मा सरस्वते नमः, ओम मा सरस्वते नमः। पाचवा मंत्र आहे ओम वरप्रदाये नमः,
ओम वरप्रदाये नमः. प्रत्येकी 21 वेळेस हे मंत्र तुम्हाला तुमच्या मुलांना म्हणायला लावायचे आहेत. जर मुलांना नाही पॉसिबल तर स्वतः आईने म्हटलं तरी चालतं, कारण आईने जितकी मुलांसाठी सेवा केली तितकी तिच्या मुलाला ती कामी येत असते. आणि हे मंत्र इतके प्रभावी आहेत. तुमच्या मुलांची स्मरणशक्ती वाढते, अभ्यासात मन लागू लागतं, त्यांचं अभ्यास लक्षात राहतो आणि म्हणजे त्यांचा गोंधळ होत नाही. म्हणजे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती 100% आहेच. फक्त तुम्ही ही सेवा त्यांना करायला लावा. कारण सरस्वती मातेची प्रत्येकाच्या जिभेवर सरस्वती मातेचा वास असतो, पण तो आपल्याला जागृत करावा लागतो, कारण सिद्ध करावा लागतो. आणि सिद्ध केल्यावरच ती जो काही सरस्वती मातेचं जे काही शक्ती आहे, जो प्रभाव आहे, तो आपल्यावर पडत असतो. त्याच्यामुळे त्या दिवशी सर्व मुलांसाठी खूप खास दिवस आहे. बघा, काय काय होतं ना, की मुलं अभ्यास खूप करतात पण मुलांना लक्षात राहत नाही. त्याच्यामुळं तो अभ्यास केलेला त्यांना असं वाटतं मी इतकी मेहनत करूनही जर लक्षात राहत नसेल तर मुलांची चिडचिड पण होते. त्याच्यामुळे प्रत्येक आईची जिम्मेदारी आहे की आपल्या मुलांसाठी काय योग्य आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला माझ्या मुलांसाठी, बघा प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझ्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे राहावं. म्हणजे आजकाल कॉम्पिटिशन तसं झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या दिवशीचा तो दिवस 23 जानेवारी अजिबात चुकवायचा नाही आहे. त्या दिवशी मुलांकडून ही सेवा करून घ्याच तुम्ही. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.